शबास माझ्या सुंदर, पण काय बी म्हणला का तुझ्यासारखा बैल ना नशीबवान माणसालाच मिळतो. आहेत की बाकीची बी बैल आहे ती कचा कचला का मालकाला उचलून फेकते ती, पण लागा तू काय लागा ह्या आबासूला का कल्याणच केलं म्हणायची तू. काय लागा जमीन जुमला बंगला ही सगळं सोनं बिनं, अरे एक पट्ट्या शर्यत सोडली नाही तू. हां बैलगाडा शर्यत म्हणलं की सुंदर पहिला आल्याला हायच. लेका तू गावचं रेकॉर्ड मोडलं. आज सांगाय तुझ्याकडनं ह्या आबाला घातपात झाला नाही, काय एवढी जखम झाली नाही. जसं आबानं तुला सांभाळलं तसं तू आबाला सांभाळलं. हां ह्याला म्हणायचं सुंदर. हां चला सगळ्याला का गावातला का ख्याती जादू आहे. बैल असावा तर या आबासारखा, हां सुंदरसारखा बैलच कुठं मिळायचा नाही म्हणते ती. अरे लागा सुंदर काय सांगू तुला, अजून जावाय तर कसला नटलाय. बैलगाडा शर्यतवरनं आलो की फोन, आबा सुंदर पहिला नंबर आला ना. असा इतका भारी आमचा सुंदर. या आबाचा बैलन ह्याचं वैरण आणि पिरण माझ्याकडे असतंय सारखं. आता घास कापला. प्रियंका कुठे? प्रियंका ए प्रियंका, हा आले आले. झालं का? हा झालं की. झालं का? हा घास कापला बघ. आता मस्त बघ बांधू गटुडा आणि तुला सांगतो घरी नेऊ. हा. बरं मी काय म्हणतोय, हा कस काय ज्वारी आली आहे? लय भारी आले आहो. हा ज्वारी अगं ही समधी माझ्या आबाच्या पुण्याची काम आहे. पुण्य कोण माहिती आहे? बैल आबाचा. आबाच्या बैलाने तुला सांगतो एवढं कमवून दिलं. रानन फिनन डागण डुगा लय. नशीब तुम्हाला भाऊ नाही, नाहीतर यात हिस्सेदार झाला असता. हाय का ही बायांचं असलंच गाड्या. अगं त्याचं काय असतं तवा भाव नसलं म्हणून काय झालं, बहीण हाय की बहिणीला हिस्सा द्यायलाच लागन की. अहो त्यांना दरवर्षी ना ज्वारी गहू देऊन नादी लावायचं. ती तर आहे की दरवर्षी तिला देतच की तिची वटी चाळी काय म्हणते त्याला बांगडी म्हणून गहू ज्वारी सारखंच. पण काय पण म्हण प्रियंका, तुला सांगतो माझ्या बापाचा बैल आहे ना, एवढा जीव मायापेक्षा तुझ्यापेक्षा एवढा बैलाला काय लावतात माहिती आहे का? का हो? कारण त्याच्यामुळं तर आज आबा आहेत. कारण की आजपर्यंत जर रेकॉर्ड आहे त्या बैलापासून आबाला कधी घातपात झाला नाही. माझ्या बापाच्या बैलापेक्षा इतर बैल लई चित्री. नाहीतर तुला सांगतो हाय त्यांची मालकं जर महिन्याला दवाखान्यात गेलेली, त्यांच्या बैलाने कुठतरी शिंग घातलेला आहेच. कुठं पाटीत घाल पुढच्यात घाल काय एवढं पळत आबा 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 काय झालं? आबा गेला बैल 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 गेला काय? नाही आबाच्या गाडीत बैलाने शिंग घातलंय. ओ आबाच्या गाडीत रेकॉर्ड बोललं काय? आता जेवढं माझ्या बायकोला बैलाचं आबाचं गुणगान सांगत होतो, माझा बैल नाही चांगला आबाचा. रेकॉर्ड बोललं की गा आबा पुरीला लवकर चला बैला शिंग आता कुठं कुठं घातलं बघायला लागेल. आबा आलो गाड्या मी. चला अयो पळ पळ प्रियंका चल लवकर. अयो 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 नका नाव वाजलं म्हणून. अयो काय झालं आबा? आता काय सांगू तुला. त्याच्या मायला सका अयो. रेकॉर्ड मोडलं करा तो बाबा गावचं. मी तर गावाला वरतून सांगतोय माझा बैल आबाला मारत नाही. काय लाका लाका त्याच्या माय आबा कसं काय झालं? त्याच्या मायला शिवारला फिरलं कर. अयो काय झालं? अयो. काय कळलं? अयो येडा फोदा. अरे काय तू इथं येडं फेड घालते? वड फेड दिसला काय माझा बाप तुला? जित्या पण काय झालं ते कळलं म्हणून एवढं घालतीया. येडं घालते दिस. इथं थांब इथं 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 थांब आणि विचार काय झालंय. असं येडं घालायला त्याच्या मायला काय ही वय तेव्हा. आबा काय झालं बाबा? काय झालंय? अर्जुने सांगितलं आबाच्या ढुंगणात शिंग घातलं बैलाने. अयो. पळत आलो रानात ना मी. बाबा शिंग बोललं कर. ए अरे पोरा इकडे ये बघ. शिंग तर आहे की. अयो अयो हाय का आता. हा मी काय जगत नाही आता. आबा असं म्हण नका म्हण नका आबा असं. ही मोकळी झाली मग तसं म्हणलं तर. नको पोरा माझं एक काम कर. काय? या बापाची शेवटची इच्छा तेवढी पूर्ण कर रे बाबा. आबा असं वाटलं बोलू नका तुम्ही. अरे ऐका इथं कुठं पाया हो. माझ्या त्या पूजाला जावयाला चटणीची फोन करून बोलवून घे. बर 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 मला शेवटचं त्यांना जायच्या आधी बघू दे रे. थांबा 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 लगेच call करतो आबा मी. अयो
दाटीच की हात लाव हा. बस की काय अरे काय तू काय काय झालं, काय झालं? काय एवढं झालं बैलाने कमवून दिलं. हो आता तुला काय सांगू कुठं लागलं फोन लावतो आबा अयो अगं ताय संडीशी अगं कुठं आहे तू अयो दाजीकडे फोन दे पाडतेस ना तुम्ही हातातलं काम सोडा आणि पहिले इकडे या बरं हा. काय झालं अगं त्या बैलाने तुला सांगतो आबाच्या गांडी शिंग घातलंय आबा हाही सांगतोय तू बोल हा अरे बघ अगं काय जसं आणशील तसं पंडिशी मी काय जगत नाही असं वाटतंय आबा तसं बोल नका. ह्याच्यात तर आहे, हो. दाजी. होय वा माझ्या बापाला तिकडे बैलाने मारलंय चला की लवकर अगं. फोन आलता माझ्या भावाचा दम ग जरा अहो काय शेंटन फिंटन तुम्ही मारायला लागले आत्तर बित्तर तिथं काय कार्यक्रम आहे वय तिथं माझा बापाचा आवाज झाला की अगं, पावडर बी लावायला लागलेत अगं बाप मेल्याने काय बोंबलायला लागली जरा अहो तिथं माझा बापी झालाय की सासरवाडीला जायचं म्हणलं ताईट नको का जायला 4 चौघात इज्जत असते सासरवाडीत जावायची कळत नाही का तुला तिथं काय कार्यक्रम आहे वय अगं, माझा शिंग- बाप आजारी पडला तिथं सिंग मारले बैलाने चला लवकर एवढं शिंग मारू आवाज चला की तुझा बाप काय मुका घ्यायला गेलता का चला की माझ्या बापाला लागले तुम्ही कोशाल इथं करत बसलाय कुठं घातलं शिंगण किती टाका पडले ती मला नाही माहिती माझ्या भावाला माहिती फोन आलता दादाचा याला तर- चला लवकर काय गरज होती त्या पांड्याच्या सासऱ्याला त्या बाईलाकडे जायची बिगर आखलीचा माणूस आहे ती काय मग या काय करतो या अरे तुला काय कळलं का नाही काय नाही बाबा हे कशाला घ्यायचं चकना आज चक्रा नाही त्या पांड्याच्या सासऱ्याला बैलाने मारला बाबा काय सांगायचंय तुला काय गरज होती त्या बैलाच्या इतक्या जवळ जायची अरे काय गन पावडर करत होता का बैलाला मी आला का मग पेटावला बिटावला का तुला काय आख बिकल आहे का नाही तुझ्या जिबीला काय हाड आहे का अरे मेलं नाही तुला सांगतो एवढं रान फाडलंय त्यात एवढं फाडलं काय सांगायचं पाणी बिणी लागलं का खाली रानात अरे तसं नाही शिंग मारलं होय. इथनं मायंदाळा जाम केलाय त्याला फार तुला सांगतो जाय मध्ये करून टाकलं मग बघायला चाललंय मग काय हे काय त्याला दाखव त्याला त्याला अरे खाया नको का जाया बाबा मी बी त्याला खाया घेतो घे काहीतरी चिंगम द्यावं त्याला मग घेऊन जावा तुझ्या बापाने घेतला होता का चिंगम खायला जाऊ दे पहिले उधारी मागतात ते माझ्याकडे काहीच नाही त्यातलं एक दे माझ्याकडे आणि त्याच्याकडे जाऊ काय तुझ्या आईला आकलीचा भाग हो. नाही बघ तुला हा मी काय म्हणतो मग हा त्याच्या फार आरपार शिंगातलं एवढं फाटलंय म्हणल्यावर हो, एवढं कापाड फाटलं मग मी काय म्हणतो त्याचे काय म्हणला दुसरं काय फाटलंय का अरे तीच की आतभर शिंग लागले काय सांगायचंय तुला लय बेकारी त्याची अरे ऑपरेशन म्हणलं, करायचं म्हणल्यावर मग हे अवघड आहे आता. अरे बघून यावं लागन ना बाबा त्याच्यामुळेच म्हणलं त्याला बघून यावं काय मला बी चालणं व्हायना अयो आबा बरं आहे का व अरे आई घालून ती बरं वाटायचं ती पुरीला घे तिकडं कुठं हात घालते तू तुझ्या? कुठं हात घालते तिथे अयो. बाळा ही नाही आबा चॉकलेट गेली तुमच्या खाली चॉकलेट अयो. त्यामुळे ती हात इकडे ये इकडे इकडे आजोबाला आपल्या शिंग घातले ना बैलाने तिथं हात घाल नको बघितले ना काय परिस्थिती झाली अयो. अरे तिथं चॉकलेट घेऊन जाते सारखं खाली अयो. थांबा 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 आबा आबा ए घाल की वार येत्यान 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 अरे ती बघ की बाबा कुठपर्यंत आलाय जावा पूजा पूजा दाजी निघाल्या तिथनं बराच वेळ झालं अरे कसली याच्यात येत्यान के वार घाल तू आली का आता तू आताशी का आली वय काय गाड्या दाजी बघितलं का नाही मग तुम्ही कसं झालं ज्या बैलाचं गुणगान करत होतो आजपर्यंत त्याच बैलाने दगा दिला डायरेक्ट बघा काय परिस्थिती झाली या पण मी काय म्हणतो दाजी ती तर मेन दुख नाही तिथं कशाला तुम्ही हात लावताय कुठे आणलंय शिंग हेतच घातलंय या मागणं तिकडं कुठं काशी करताय जावई आधीच कमी आहे का तुम्ही अजून तिथं आधीच या पोरीला साईडला काढलं मग ती चॉकलेटच्या निमित्ताने तिथं हात घालत होती ती वरडतात आबा आणि तुम्ही तिथं डायरेक्ट हात घातलाय बघू अरे नको अहो बघू तर द्या की कसं करणार आम्हाला किती फाटलंय ते होय. बघितलं का लय ती मला पण काय म्हणजे आम्ही रानातच होतो
तुझ्या आईला पार खिडकीचा दरवाजाच झाला की हा म्हणजे लय झालंय आबा 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 काय तुम्ही झोपा डॉक्टरनं ते सुई नाही दाबण घ्यावं लागेल शिवायला. काय आता झालंय ते? डॉक्टर बोलावला का? अरे मला काय म्हणायचं होतं म्हातारा माणूस आहे आबा इतक्या दिवस झालं बैल सांभाळतोय काय गरज होती बैलाचा काय गन पावडर करायला गेलता का आबा मी काय म्हणतोय त्याला तू खायला आणलेलं कुठे ठेवलं कुरकुरम बिस्किट? काय माझ्या बी अंगात अवसान नाही काय सांगू तुला मला बी चालवा ना चल मक्याने हे दोघं कसं काय इकडे आले आबा कशाला गेलता तिकडे झक मारा बैला पैसे त्याने कुठे जख मारू द्या तुम्ही इकडे कसं काय जख मारली? पांडा तू जिथं आम्ही तिथं तुला सोडून आम्ही कधी राहिलोय का तुझी सावली म्हणजे आमची सावली तुला सोडून कुठं जायचं आम्ही तुझा सासरा ते पाना माझा सासरा तुझी बायको माझी वहिनी. अरे तुला अख्खे बिकल काय बिचारी वहिनी बाई आई सारखी आपली आहे. वहिनीच म्हणलं की हेच नासक्याच कोण आहे ती? असू द्या पाहून हवा तुम्ही माझ्या काय बोल हे बघ पांडा हा सॉरी तिथं हात लावू नको र. पांडा ह्याच्यावर मी उपाय आणलाय म्हणून हात लावला. हा उपाय हे हो. तेवढं खरं आहे बरं का उपाय सांगा उपाय सांगा. काय करा? बरं झालं आता उपाय सांगते या. आबा टेन्शन घेऊन आता उपाय सांगते बरं होणार तुम्ही लगेच. चांगलं बरा होणार. घरात एखादा असं खाट आहे का लोखंडाचे? खाट आहे का गं? हाय 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 खाट आहे. खाटावर आबाला उभा करा खाली गौऱ्यांचा हार करा आणि आबाला टाकू द्या इकडे एक पाय इकडे एक पाय शिकू द्या तुम्हाला आबाला. काय म्हणला तू ओ, पाय शिकू द्या. अरे येड्या भूताच्या हा काय डोक्यावर पडलाय का काय? काय माझ्या बापाची डिलिव्हरी झाली होय तेव्हा? डिलेव्हरी झाली होय माझी? काय सांगतोय उपाय मला वाटलं पांडा. बरं झालं आधार भेटला. अरे थांबा थांबा आबा आबा जेवायला त्रास करून ठेव घेऊ खाली नका. ठेव. तुला थांबा. काय पुरत नाही तिथलंच उचललं का? मी काय म्हणतो असा उपाय करा आबाला पांडा काय दुसरा उपाय आहे काय? झपकीने नीट आबा असा तरत तरत ताण्या बाळ्यासारखाच पळण वाट्यावर दुसरा उपाय सांगा हे सांगा. बघा वहिनी एक लिंबू घ्यायचं उतार्याच लिंबू त्याला फारकीने मधनं कापायचं कोंबडी कापल्यावानी बर कापलं पुढं आणि 5 वेळा एक लिंबाचा तुकडा आबावून वावळायचा तिथनं वळवायचं आणि द्यायचा पूर्वेकडे टाकून राहिलेलं अर्ध राहिलेला अर्ध संध्याकाळी आबा झोपलं की पिळायचं म्हणजे गलासात पिळायचं आबा मग ही गाला सवय आणि प्यायला द्यायचं हात घालतोय गलासात प्यायला द्यायचं. हा तुझ्या बापाने सांगितलं होतं का असला उपाय होय रे? यायला आता आम्ही नीट केल्यात माणसं म्हणून म्हणतोय आम्ही ना आमच्या शहाणा निघेल म्हणलं. अरे ही काय मला पोचवायला येतो रे ह्याच्या आईला जे हाकलून पडतेची. दाजी काय भूत लागलं का काय डिलिव्हरी झाली आबा काय सांगता ती पिऊन आले काय बरोबर तुम्ही तिकडे. तुला सांगत होतो काय बी म्हण नको म्हणून आईच्या गावात ओय. अरे ह्यानी पपई हाणले यातले बघितलं काय मित्र आहे का काय पपई हे बघ किसना मी काय म्हणतो माझ्याकडे लक्ष दे देतो की लक्ष. अरे तिकडे त्या पांड्याच्या सासऱ्याची बैलाने गांड फाडू नाहीतर काय मांडी फाडू आपल्याला काय घेणं देणं आहे तेवढं हाय. अरे किती दिवसात ना आपल्याला पार्टी करायचं ध्यान झालं आणि तुला सांगतो पार्टीचा विषय कसा असतो किसना मटण एका साईडला तुझं आलं एका साईडला खोबरं एका साईडला लसूण एका साईडला टमाटा एका साईडला आणि कोथिंबीर एका साईडला उपट मग काय काय कोथिंबीर उपट किती नासक्या. ती सांगतोय तुला अरे ह्या सोम्याच्या रानातली कोथिंबीर लय लसलशीत पण तुला काय माहिती तरी कोथिंबीर लावली होती म्हणून. अरे मी कायम येतो इकडे बिराणी करायचं म्हणजे का नाही बायको मी सोम्याच्या रानातच येतो कोथमीर न्यायला. त्या असू दे मग मला जेव्हा काय बोलवत ना नासक्याचं सांग बर. तुझा सारखा दारुडा मुथारा पेतून कसं बोलवायचं म्हणजे तुझ्या नादाने माझी बायको बी देईन मला घराच्या बाहेर हाकलून. असू दे चल तो ती कोथिंबीर उपट तर मी काय करतो ते जंगली कोंबडा काय मला पचणार नाही लगेच मग मी जरा मोकळा होतो. येतो परसाकडे जाऊन इथू जाऊन जरा गाजभर जास्त खाची अर्धे भाकरी जरी कमी गेली ना तरी मग मला परत टेन्शन येत. गोळ्या वाढतात बीपीच्या माझ्या. दमाने जा तिथं खळवणची पाठात स्वाम्या लय 12 बोड्याचा लय चाबऱ्या बोड्याची आवलात त्याच्या मायला त्याच्या लोक कोथमीर घेऊन जात्यात म्हणून काँग्रेसात कोथमीर केली
पण त्याच्यापेक्षा 10 चाबरा मी. तू जरी पुनवाला जलामला असला ना तर मी बी आमोशाला जलामलोय. तुझ्या माईचा उंदीर हल्ला तुझ्या मस्त मजा आलाय माझा. नाद करायचा नाही गावाने. असला घोळ आला. रानातली कोथमीर टाकली का नाही लय जोरात कार्यक्रम. अरे किसन्या आज झालं का तुझा कवाशी बसलाय पारसाकडे. झालं अरे इथं बादली आहे माझ्याकडे पाणी बिणी घेऊन येऊ का. लगू दगड आहेत. तुझ्या आईला तुझी जिंदगी गेली गड्या. तुझं आणि त्या दगडाचा लय जवळ जवळचा संबंध घनिष्ठ मैत्री तुमची. तू उपट काँग्रेस. उपटतोय बाबा काय तुला सांगू. त्याच्या मायला सका माझ्या कोथमिरीला कोण चिटकलं. काय म्हणतो रे? का संरक्षण करून पण शेवटी ह्या मक्याने हात घातलाच म्हणायचं खाली. लयच गुबगुबीत आणि कोथमिरी शिवाय कालवणच नाही. मक्या तुला का डायरेक्ट माझ्या रानात. आता त्याच्या मायला कोथमीर काय मग काय तो कोथमीर कस काय उपटली माझी. अरे काय एखादा माणूस मेल्यासारखा आरडायला लागलाय. अरे जीवा पार मी प्रेम करतो का कुठं लावली कोथमीर कोणाला सापडलं. तुझं डोळा एवढ्या लांब गेला का हात घातला. तुला सांगतो माझी लय तीक्ष्ण नजर आहे बाबा. मला काय माहित नाही माझी कोथमीर होते तशी मला पाहिजेत. अरे काय मेल्याव काय सरणार कोऱ्या घालीन माझ्या नादी लाग नको. माझी कोथमीर होते तशी मला पाहिजेत. अरे स्वामी मला माहित नाही काय. अरे तुझ्या रानातली कोथमीर घेऊन चाललोय काय तुझं रान घेऊन चाललोय का डोक्यात? मला माहित आहे मी काय बोलतो ते ऐक. माझी कोथमीर होती तशी लाव नाही तर डोक्यातच घालीन. अरे काय मला माहित नाही घेऊन जायचं का तू. माझं मी कुठे नेन. ती कोथमीर होते तशी लाव नाही तर लाव लवकर. अरे लय रानावाला झाला कोणाला इचरून तू आला रानात. कोणाला इचरून आला लका वाघर लावली ती हरणे येतात ती ससे येतात म्हणून 24 तास इथं थांबतोय. तू कुठनं आला रे उंदरासारखा आणि कोथमीर लावली का. लावतो स्वाम्या तो मक्याला उपाटलेली कोथमीर पुन्हा जमिनीत रवायला सांगितली. मला बी मक्या म्हणतात. तुला कपाळाला सुद्धा माती लावाय ठेवणार नाही मी आता. तुला जमिनीचा तुकडा मैसूर पाकाच्या वडी एवढा सुद्धा बघाय ठेवणार नाही. नाही तर माझी अवलाद नाही सांगणार. झालं का. झालंय बाबा तुझी कोथमीर लावून टाकली. आणि परत मक्या रानात पाऊल टाकाच नाही माझ्या नाही तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. मग काय झाली का कोथिंबीर उपटून. होय होय झाली ये बाहेर. लका 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 कोणाला उराव बसवा आणलं रे अजून कोण आहे. अरे माझं झालं कोथमीरचं तू सडासला बसला होता तुझं झालं. बाबा बाबा हे कुठनं आलं रे. एका कालवा करता कर स्वामा. कुठनं आला रे बाबा तू. कुठनं आला माझ्याच रानात आला काय. काय करत होता आतमध्ये. परसाकडे गेलतो. माझं रान गवलं करा तुम्हाला. तू काय रान मेल्यावर संघ घेऊन जायचं का हा काय बी ए बाबा माझ्या बापाने कमवलेलं रान आहे माझी मला रानाचा गर्व आहे. तू कोथमीर उपडतोय तू आतमध्ये घाण करतोय. मला घाण करा नव्हतं गेलो मग आर त्याला खत टाकाय गेलतो. तुझ्या बापाने खत दिल तर मला काय सांग नको. त्याला विचारे काय केले आता मी तुला कोथमीर. ह्याने काय केलं मी कोथमीर उपाटलेली पुन्हा मला रावाय सांगितलं. सोन खताशिवाय पर्याय नाही. सोन खत ते घेऊन जायचं तुमच्या रानात टाकाय चालतं. काय करायचं ते पहिलं सोन खत उचलायचा तुझा आणि हाय असं घेऊन जायचं. माझ्या रानात जमणार नाही नाही तर माझ्यासारखं. मला एक सांग स्वामा इथं काय जनावरांचं शान आहे वैर उचलायला. ती मला माहित नाही नाही तर ओकेच ना पाहिला काय माजुरडी आवला इथंच मी एक गावन 4 तुकडा करेन. करतो थांब इथंच मोठ माती थांब. मी काय म्हणतोय आपण दोघं मिळून काढू की चल गे. तू हा गायचा मला काढायला लावतोय जाकी. अरे तुमची बडबड बंद करा. ती लवकर उचल नाही तर वाळून जाईन. अरे वाळू दे की मग उचलाय सोपं जाईन त्याला. काय तुमचं तुम्ही उतरे वाट मध्ये चल चल लवकर नाही तो. लक्ष ठेव तुला का फाडून नाही आली नाही गेली. चल लवकर ती उचल वाळायच्या आधी उचल लवकर. बघतो काय अरे उचल की आतमध्ये. माझं रान गवलं का माझं रान गवतं का तुम्हाला रे. कोथमिरीला एखादी पाटी आहे का परत कशी येते बघतोय की रानात. असते काय खोरं दे त्याला. कोरा नाही हाताने उचल हाताने उचल. काय तरी खबर सोमाच्या रानात आजपर्यंत कुठला गावकरी आला नाही आणि तुमची एवढी हिंमत.
चहाला बायकोला म्हणलं चहा कर तर मला म्हणते तुझा जाळ कर. जाळ फुकतोय. अरे किसन्या आल्या का काय चाललंय तुली पशी? काय नाही चूल पेटवतो या. अरे देवा आयला लय वांगा तोंड करून बसलाय. काय करतोय बघा आता दिवसच असला आल्या ते. हे बघ त्या स्वामीनी जी तुझी आबरू घालवली त्याचा काय एवढा मनावर घेऊ नको. कसं आहे बाबा तुला मी सांगतो. हे बघ सांग. त्यांनी केला गोल ना. केलाय सांगतो रानातलीला का उपाटलेली कोथमीर मला त्याने लावाय सांगितली. तुला उपाडलेला कोथमीर सोड. परसाकडे मी गेलेलो तरी ती मला उचलायला लावला सोनखत. लाज वाटायला पाहिजे त्याला. इथं काय गायचं शाण होतं उचलायला. त्याच्या आईला ओटवा गोळी म्हणे तोंडाची आवलात त्याला असा हिसका दाखवतो आता किसन्या. त्याला मानसकताच उठावतो आता. कसा? अरे मला सांग हे बघ त्याने जी आबरू घालवली आता ह्या पांड्याचा मेवना ठेव सोमा. बरोबर आहे. पूजन सोमा सक्क भाऊ भावांड. बरोबर आहे. खरं आहे का नाही? खरंय. मग मला सांग ह्या सोमाला बापाने जन्म दिला आणि पूजा काय हेलिकॉप्टर मधनं पडली का? असं कसा बोलतोय? गावाला येडा हाणतोय डायरेक्ट मुद्द्याचं बोल ना. अरे. ही बहीण आणि ते भाऊ काय नीट सांग. आर स्वामीला 14 एकर वावर आहे. मग पूजाला बसू की अर्ध्या वाटणीला मधी. त्याला कपाळाला माती लावा ठेवायची नाही स्वामीला. त्याला लय माज आलाय रानाचा. मी काय म्हणतोय माहिती का? हा म्हणजे आपल्या पांडाला हिस्सा येतोय मुलगी. अरे पांडाचं जाऊन कान भरायचं आणि वाटणीला हिशाला उभा करायचा त्याला. पांडाला 7 एकर आले म्हणजे माझ्या वाटेल 2 एकर आले. हा कमीत कमी माझ्या 5 गुंठ तरी येईन. तुला द्यायची का नाही मी परत ठरवतो. झाली का लगेच सुरुवात तू तुझी? चल पांडाकडे. चल पांडाचंच कान भरू जाऊन त्या सोम्याला आहे ना परसाकड बसाय 2 गुंठ जागा ठेवत नसतो. आयला वाहनाला काय झालं माझ्या? वहिनी ओ वहिनी आगा गा पांडा कुणीकडे गेलाय? आज तुम्ही इकडे कस काय आलाय? अहो वहिनी पांडासाठी लॉटरीचं तिकीट घेऊन आलो या. कुठं आहे पांडा? पांडा पांडा कुठे या? की काय आले? अयो इथं लॉटरीचं तिकीट. काय झालं काय? पांडा तुझ्या मित्राचा अपमान झाला. अपमान झाला शिकून कशाला पुसतो? आला होता खाली थोडा. कुणी केला तुझा? अरे पांडा मला सांग तू समजा एखाद्याच्या रानात गेला कोथमीर उपटली आणि ती माणूस आला आणि तेव्हा जर म्हणला ही कोथमीर परत माझ्या रानात लावतो तुला कसं वाटन पांडा सांग मला. एवढा घोरात पण अरे त्या कोथमिरी सकट माल का सकट ती जमिनी का घेईल? कुणी केला? घ्यायचं का नाही तू? तुझा राहू दे बाजूला. पांडा माझा आहे. तुझं काय झालं? तुझा पण मित्र आहे का? माझा पण अपमान झालाय. तुझं कोणी आपण केला? मला तुला सांगतो मी गेल तू पोट मोकळं करायला जवारी द्या का मका होती गाडी. मका होती तुझा वाहन गेलायला का? मला त्या पोराले परत मला हा असं भरायला लावलं की तू काय करशील अशा वेळेस माझ्यासाठी सांग. आता तू पण माझा मित्र आहे म्हणल्यावर तुझ्यासाठी प्रत्येक तालीव संडास बाथरूम बांधील. पळची गेलाय. शेवटी तुम्ही माझे जीवा भावाचे मित्र. मग काय तर काय? कोणी केला अपमान? कोणी केला म्हणजे तुझ्याच रानात अपमान झालाय ती. आम्हाला रान नाही की पण भाऊजी. अहो असं कसं म्हणता वहिनी? रान नाही डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? करोडो रुपयांची जमीन आहे तुमच्या. अहो मला सांगा 14 एकर रान कुणाचं? तुमच्या बापाच आबाचं बरोबर ना? हा बहिणीचा हिस्सा असतो का नाही भावाच्या रानात? असतो की. आणि मग मला सांगा 14 एकर रानातलं निम्म रान तुम्हाला किती एकर येईल? 7 एकर. हिसाब कळतो का? 7 एकर येईन का नाही? अरे पांडा तेरा होते तुला सांगतो 7 एकराची किंमत काय चालली आहे? 25 लाख रुपये गुंठा आहे. 1 गुंठ 1 लाख 5 लाख रुपये द्या तुला. अरे मग लय झालं पैसे तसं. पांडा तुझा अर्धा एकरा तू फॉर्च्युनर घेशील बिल्डिंग बांधशील. अरे पांडा तू मला एक बिअरबर टाकून देशील आणि बिअरबर टाकता टाकता तुला सांगतो पांडा तुझ्या गाडीची काच पण मी पुशील. भांडा काय?
25 लाख रुपये गुंठ्याने रान जाते. 1 गुंठा ऐकला की तुझ्याकडे फॉर्च्युनर गाडी, दुसरा गुंठा ऐकला की तुझ्याकडे बिअर बार, तिसरा गुंठा ऐकला की गावात तालुक्यात तुझे मॉल, चौथा ऐकल्यावर बायको दुसरी भेटेल का? राहिला तुला अक्कल म्हणजे त्यांच्याच राना उड्या मार आणि ऐकून घे. मग ह्याला तुला सांगतो हे गाडी पसंत पांढा मला कमीत कमी मॅनेजर तरी करतील कशाला? लिहा पाणी हिसाब. तू धुणं धुईच्या कामाचा या. असू दे पाडा तू. पण मी काय म्हणतो एवढं पैसे भेटतात लय पैसा भेटतोय चल की तू. पण तिचा बाप जमीन देईल का? अरे जमीन दे, तुझा हिस्सा आहे ती. अरे तुझा डोळा झाकलेला आम्ही उघडलं. जा, तुझी करोडो रुपयाची इस्टेट आहे. जा तिथं बांध. हे बघ आम्ही तुला देवाला दावलंय, आता दर्शन घ्यायचं तुझं तू बघ. बायकोचा हिस्सा म्हणजे नवऱ्याचा हिस्सा. अरे तुम्ही म्हणजे तुझा हिस्सा आणि बायको तू एकच. आहे ना मग चांगल्या कामाला उशीर कशाला? कशाला करतो उशीर? हे, घे ग पिशवी. पिशवी कशाला? खालच्या प्लॅन चल. जावा जावा. हा हाय का मी माग बघाय सगळं. तुला 7 एकर आलं की 2 एकर माझं लक्षात ठेव पांडा. किसना मला 500 गुंठे मिळून करते. बघू मी विचार करतो ह्या गोष्टींवर. आईला माझ्या बाबतीत लगेच विचार असतो का? चला. अयो देवा, अयो नको नको झालंय रे देवा. आबा आता कसं वाटतंय? जावय बापू. हाय थोडासा आराम पडलाय. पोरे हाय हाय हाय. अयो बोल की ग पोरी. अरे काय एकामेकाला खुनवताय? अयो यो जावय बापू तुम्ही तर बोला. अयो आता आबा तुमच्यापासून काय लपवायचंय? तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे माझ्याकडे काय सुद्धा नाही. नाही ते पहिल्यापासून माहितीच आहे. आणि आता तरी काय गाजर येते होई तुमच्याकडं. पण हाय माझ्या लेकीसाठी तुम्हाला घेतोच की. तरी पण तुमच्या पुऱ्याला 2 घास सुखाचं घालतो का नाही? राणीसारखं ठेवतो का नाही? काय कमी पडून देतो का? म्हणून तर मी म्हणतो ना माझा जावाय माझा जावाय. हा पण आमची पण काहीतरी स्वप्न असतील, काहीतरी आम्हाला पण वाटत असेल मोठं व्हावं. होय की. त्याच्या पायी आम्हाला पूजेच्या वाटणीचा हिस्सा पाहिजे तुमच्यातला. काय हिस्सा पाहिजे? हा. काय जावय मागून मागून मागितलं हिस्सा? का? अहो त्या पोरापेक्षा माझा जास्त जीव ह्या माझ्या लेकरावरच आहे. म्हणजे तुम्ही तयार झाला हिस्सा द्या? अहो हिस्सा तयार झाला नाही, दिला. ज्यावेळेला मी तर 2 जणांना फोन करून ठेवलं होतं हातार बितार काढून, नाही दिल्या तर मला उडवायला तुम्हाला. काय म्हणजे उडवायचं हे? थांबा फोन करून सांगतो त्यांना नको म्हणून तयार झाले. अहो ही बोलायची सुद्धा येळ नव्हती यायला पाहिजे. होय. मी कवाच ठरवलंय की न मागता देऊन टाकायचं. जमिनीचा हिस्सा घ्यायसाठी गोड गोड बोलतात काय? मी पण बघते कसं घेतात ते. एवढी गोष्ट फक्त कोणाला कळून देऊ नका हा, नाहीतर कसं आडता पाय घाल त्याला. आम्ही तुम्हाला टेम्पो घेऊन येतो न्यायला, सही शिका करायला तिकडं. काय तुम्हाला वाटतंय ती ट्रक आणा, एखादी एसी बस आणा, काय तुम्हाला एवढी आमच्या अवकात नाही एसी बस आणायला. टमटम घेऊन येतो. अयो येताना जरा आईस्क्रीम आणा. लावायला का खायला? खायला होय. अयो हा ये बाई ये बाई. अयो आय 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 अयो अयो. चपल्या ठेव केला का खाली? तुला तर लाका किती बी बंगला बांधला तरी झोपडीच मोहर बांधायचं सगळं गाणायचं. आता पटकन तयारी करून मी तलाट्याला फोन करतो. काय झालं? झालं का सगळं क्लिअर खट? होय म्हणला शास्त्रा. काय बोलतोय आपण नाही आम्ही लखपती पूजा चल. काय म्हणला? अगं म्हणजे आलो ना तयारी करतो तलाट्याला. काय म्हणतो या? काय तुझा सासरा लय लवकर मांडला काय? तुला असं डाऊट येत नाही का त्याच्या? लगेच कस काय तयार झाला ते द्यायला जमीन? अरे नाही नाही त्याचं प्रेम आहे यार. देणार लेख आहे त्याची. हा. असा कसा बोलतो? आणि तुला सांगतो आम्ही लखपती म्हणू नको, मुस्कडच फोडीन तुझा. असं पांढरा तलाट माझ्या ओळखीच आहे. चल की. अरे ते बघू परत तुमचं काय, तुमचं पैसा त्याला काय आमचं पैसा ते तू चल गं. तलाट ते माझ्या ओळखीच होय आहे. रे. अरे सर तलाटे बिलाटे अरे आणलं. 40 दिवसात नोंद लागते लगेच. आईला लय उशीर झाला गड्या. हा. आले इथं बाहेर बसले. प्रियंका होय गे? हा आणि कसले विचारत आहे? काय काय मी हाका मारले 2-3 कसले विचारत आहे? हा आता कसं सांगू, काय सांगू तुम्हाला? आता काय झालं? अहो ते दाजी आलत. कोण? पूजा. हा
ताईन दाजी आलत वय कशाला? जमिनीचा हिस्सा मागत होते तुमच्या. अरे देवा, असं अचानक हा जमिनीचा हिस्सा मागायला? नक्कीच काय तरी भानगड आहे. मग आबा काय म्हणलं? मग काय, एका पायावर तयार झालं की द्यायला हिस्सा. त्याच्या आईला सका नक्कीच काय तरी भान. त्यांच्यासोबत अजून कोण होतं? ते मकरम भाऊजी किसन भाऊजी आलत. तरी म्हणलं पाणी कुठतरी मुरतंय. असं दाजीच्या डोक्याने हे काम होणार नाही. नक्कीच यांचा गुरु किसन. मग काय बरं ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊ, मी बघतो काय करायचं ते. आणि असं पण काय तेव्हा घेतलं तर घेतलं, जाऊ दे ना, तिच्या वाटणीचं आहे. हां आपल्याला कमी होय तेव्हा जाय 7 एकर त्यातलं निम. असं कसं देऊन देईन मी आता? तू ग बस, नको लय तोंड चलू. ते आबा ठरवतं द्यायचं का नाही ते. पण मकान किसने का मध्ये मध्ये करतात. तू थांब जरा, मी आलोच. मी पण बघतेच कसं जमिनीचा हिस्सा देऊन देतात, बघतेच आता. अरे गण्या, मी विचार करतो की ह्या वर्षी विकेंडला जाऊ कुठं मी फिरायला रे. मनालीला जाऊ का? कसलं आहे तिकडलं वातावरण? थंड आहे का? बर्फ बिर्फ पडतो का? मला तर वाटतंय कन्याकुमारी नाही मालदिवेसला जावं. अरे काय समजा नाही कुठं जावं रे. मी जरा बँगलोरला जाऊन येऊ का? बँगलोर उटी मग कुठं? केरळ गुवाहाटी वय गुवाहाटीलाच जातो. गुवाहाटी पांडा गुहेत जायचं तुला? गुवाहाटी पैसे आहे ना, मग मी तुला तिकडे घेऊन जातो. चल. तू कसं काय आला? पायाने माझ्या 2 मिनिटं ठेव रे. अरे भिकारी आताच त्या मक्याला लावला तर तू नाही का वास काढत पैशाचा? अरे मंदिर बना नाही की भिकारी तयार हे भीक मागणी केली. हा काय तुझं काम? पांढरा मी भीक मागायला आलो. ए पांडू मालक म्हणायचं. पांडा काय तुझा मित्र आहे का? गांड दोस्त आहे तुझा? अरे खरं रंग बदलला म्हण की तो बी. आवाज बोलायचं. आवाज पहिल्यासारखा पांडा नाही राहिला, करोडपती. कळलं का? पांढरा तुला रोडपती बी करेल मी. काय मग तू लगा तू निघतो का नाही? पांढरा मी काय म्हणतो ऐक तरी आले जेवाय आलतो. वहिनी म्हणलं जेवायला शेवळाचा भात केलाय. शेवळ्या का? शेवळ्याचा भात बीत काय नाही. चाल निघ. सका गुरु नाही तर मुंगळा चिटकाला तयारच आहे. हा गाण्या, गुवाहाटीची तिकीट बुक कर. दत्त बायकोला घेऊन आणि काय बघून घेईल. तू निघतो का रे? का रे एवढा चितागती बसलाय? चिथागती म्हणजे अरे त्या पांड्याने माझा अपमान केला माझ्या बघ्या. कारण अरे तरी माझ्या पेट्रोल लाल घालून मला बाहेर काढलं करायच्या. मला वहिनी म्हणल्या होत्या तुमच्यामुळं आम्हाला जमीन भेटली, शेवाळ्याचा भात खायला या. ते मला म्हणला कोण आहे तू? असं मालक म्हणायचं म्हणला. मालक दारात पाय ठेवायचं नाही म्हणला मला. आता त्याच्या मायचं थोबाड चेसलं त्याच्या. अरे तुला तरी तसा म्हणला, मला तर मी तर 10 रुपये मागाय गेलतो गाय छापला. म्हणला पहिला तिथं ओट्याच्या बाहेर मला म्हणला. हा? पण त्याला कुठं माहिती आहे मक्यान किसण्याला लोकांना करोडपती करता येतं आणि भिकार चोट बी करता येतं. बदला घ्यायचा आता ह्याचा. अरे मला सांग, पांड्याचा सासरा म्हणजे पूजाचा म्हातारा आबा. आबाच मेल्यावर कसा हिस्सा मिळेल तुला सांगू का? बाप जिवंत आहे तवरच पुरीला हिस्सा मिळतो. बाप मेला की हिस्सा नाही काय नाही. काय आता ढेकळायचं पैसे मिळायचे ह्याला. मग पाण्या बेकार होईल का? हा पण म्हातारा मेला पाहिजे. अरे त्या म्हाताराला मारायचं माझ्याकडे लागलं. वहिनी काय लय टेन्शन मध्ये बसलाय तुम्ही? पण तुम्हाला कसं कळालं? त्याच्याला अख्ख्या गावाचं भविष्य मला माहितीये. तुमचं भविष्य जर मी असं चालता चालता बघितलं काय का नका लय टेन्शन घेऊ. तुमचं कसं झालंय माहिती का? या पांढराने आणि त्याच्या बायकोने लय त्रास दिलाय तुम्हाला. हा होय अहो होय. मग जमिनीवर टपले दिली. तुमची जमीन नाही जायसाठी माझ्याकडे एक आयडिया आहे वहिनी. आता कसं आहे माहिती, माझ्या बहिणीसारखे आहेत तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतोय मी. हा सांगा की सांगा. कसं भीतीला बी कारण असते ती कोण ऐकत तर नाही ना. नाही ही जी जमीन आहे ना तुमची जाणारी पांडाने हिस्सा जी मांडलाय का, हा म्हणजे ही सोमाच्या बहिणीची हिस्सा मागल्या नाही. ही हिस्सा मागू नये म्हणून माझ्याकडे एक आयडिया आहे. ते आयडिया मला सांगा की काय आहे ते.
उपाय काय ते सांगा की भाऊजी. हे बघा वहिनी, सगळ्यात सोपं या. हे जर म्हातारं मेलं तर कुठल्या त्या पांडाला जमीन भेटते, कुठल्या त्या पूजेला जमीन भेटते हो? फक्त काय माहितीये का, सरकारकडनं एक चांगला नियम आलाय. बाप जर जीवन नाही राहिला ना तर अजिबात ती जमीन कुणाला जाणार नाही. हाय अशी आपल्या स्वामाला राहील. तुमच्या लेकरांचं चांगलं होईल भविष्यात. जर तुम्हाला 2 पोरं झाली तर ते दोघं जण वाटणार घेताना. फक्त त्याला खलास करून टाकायचा. अयो भाऊजी, पण ते करणार कोण? ते माझ्याच्या इथं नाही बाबा होणार. मी आहे की वहिनी, तुम्ही का टेन्शन घेताय? तुम्ही फक्त तयारीला लागा की मी तुम्हाला सपोर्ट करतो. जमीन जर जागेवर राहत असेल ना तुम्ही काय पण करायला तयार आहे बघा. मग लागा तयारीला मग आता. हा लागते की. आलोच मी. चहा परत आता नको, जरा शुगर वाढली माझी. हे बघ पूजा, घरी कोण नाही तवर तुझ्या बापाला उचलो, तलाठी ऑफिसला नेऊ, सही शिक्का घेऊ आणि जमीन आपल्या नावा करून घेऊ. हा चल, कोणालाच कळता कामा नाही. झोपलंय काय? निवांत झोपलंय. आमचा विचार न करता एका पायावर तयार झालं जमीन द्यायला. जिवंत तर राहिलं पाहिजे ना. मी पण अशी कशी जमीन देऊन देते? जिवंत राहिलं तर जमीन देतात ना. पूजा कशी हिंमत झाली मला बापाला मारायची? अगं तुझ्यामुळे तर ही वेळ आली आज. मी काय केलं? आले होते ना जमीन मागायला लुडबुड करत. का म्हणजे माझा काय हिस्सा नाही होय त्याच्यात? माझ्या लेकरांचं हातचं वडायला लागले वे आता तोंडातलं. माझ्या सासऱ्याला मारता का तुम्ही? अयो काय अक्कल नावाची चीज. पूजा बघ तुझ्या बापाला, म्हणजे आपल्याला जमीन भेटू ना म्हणून आधीच कार्यक्रम करते. बघते काय धडकी तू कशी अडवते तीच बघते आता मी. मारतच असते. कशी मारते नावानं सांग बरं. मारतच असते मी तुला आता. माझ्या बापाला कशी तिकडे मारा निघाली माझ्या बापाला तू. हा बा इथं जिवंत आहे, तू कशाला मारते? जिवंत आहे वय. बघ बघ त्या खाली कोण आहे बघ. आबा इथं बाई तर नाही आणून ठेवली. अरे काय लाज वाटते का जावई बोल? अरे हे आम्ही समजानी प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅन आम्ही समजेली. आबा लियापट आबा तुम्ही जिवंत. मारायला बघताय तू आबाला वर नाजी निमतळपणा. बोल रे बाबा, काय ह्यांना सांग आमच्यात कटकारच नव्हतं ही म्हणून. मी काय बोलत नाही, हेच बोल ना ते बोल. लका साधी बोळी माझी बायको सहज किचनवर पाल दिसली तर पांढरं डोळं करते ती, आणि तिच्या डोक्यात तू असलं मर्डरचं घालतो आणि तू पण दातीच की ह्याचं ऐकून माझ्या बापाच्या बोकांडी बसली. होय होय हा होय. कशामुळं घातली हिच्या डोक्यात सांग? बदला. या पाण्याने मला 100 रुपये दिले नाही तर ह्याच्यासाठी मी काय काय नाही केलं. 10 रुपये ह्याने मला 100 रुपये दिले नाही. डेपारावर लाद घातली, घराच्या बाहेर काढलाय नियमाला. अरे तुला त्याने पैसे दिले नाही त्याचा ह्याचा संबंध काय माझ्या बापाला मारायचा? जर वहिनीने तुझ्या बापाला जर मारलं तर ह्यांना जमीन भेटणार कुठनं? भिकारी होणार ही. होय म्हणून मी सांगितलं. लाज वाटली पाहिजे सांगा तुला. खरंच लाज वाटाय पाहिजे तुला. पण मला एक सांग, माझ्या जमिनीचा हिस्सा वाटून घ्यायचा ही प्लॅन कुणाचा होता? माझा नव्हता, ह्या मक्याचा होता. ह्याला माझाच होता. बदला बदला. मटणाचं कालवण करायचं होतं. कोथमीर आणा, ह्याच्या रानात गेलो, खोरा घेऊन आला, उपटलेली कोथमीर परत मला ते रवायला सांगितली. म्हणून म्हणलं ह्याला कपाळाला मातीला वासवा ठेवायचं नाही, गुंटा सुद्धा ह्याला ठेवायचा नाही. म्हणून पांढरा हिस्सा घालायचं मी डोक्यात घेतली, आणि वहिनीचा हिस्सा घे म्हणून असं मी डोक्यात घातलं. अरे तुला ना माहितलं का मित्र मित्र म्हणून तू निवळ कुत्रा निघाला की रा. अरे गप तू पण त्याचाच भाव आहे. का तुमच्या पायाला का मी माझ्या सासऱ्या काय दाजी तुम्हाला असं केलं? हा तुम्ही ह्यांचं ऐकून लगे तुम्ही पाक हिस्सा मागायला हितवर आला माझ्या बाप्पा पशाने येत आहे. तुला पण अक्कल कळत नाही का? तू पण नवऱ्याला घेऊन आली का काय? आबा तू गायब झालं कसं? हो आबा तुम्हाला कसं काय डोकं चल ही मला मारणार आहे ती ही काय भानगड आहे? अरे पोरा आबा लय हुशार आहे. ज्या वेळेस ही दोघं मला हिस्सा मागायला आलती ना हा तेव्हा ही पांढरी पाल खिडकीतनं सगळं ऐकत होती. पांढरी नाही काळी म्हणा. काळी पांढरी कसली बी असू ती. बरं झालं मी बघितलं, हा. म्हणलं ही काय तर कांड करणार माझ्यावर, म्हणून मी बी
ते हातरून टाकलं माणूस झोपला असा गेलो पडून. हुशार माणूस आहे आबा माझ्यासारखा तुम्ही. गप्प तू अरे जास्त- नासक्यानं तुम्ही तर मग घराचं वाटोळ केलं की हा कसला आमचा सुखा संसार चालू होता घरचा लका गोविंदाने आनंदाने दाजी यायचं बहीण यायची पण आणि तुम्ही तुम्ही नाव काढलं की लगेच का माझ्या बायकोवर धावून गेली तुझी बायको. ही काय असली इस्पिअरलं की यांनी असल्या माझ्या साध्या गोळ्या बायकोच्या मनात अरे म्हणून पण माझी लोकं- बायकोर झाली राक्षसीन. पण मी काय म्हणतोय पुरीनो, बाहेरच्या माणसाने किती पण इश फिरू दे आपल्या, पण आपल्याला कळलं पाहिजे ना कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही. तीच म्हणतोय मी काहीच नाही होय तुम्हाला. तू ग बस. एका बाजूनं आमचं पण चुकलं की आम्ही ह्यांच्या सारख्यांचं ऐकलं आणि ह्यांचं पण चुकलं की ह्यांनी ह्यांचंच ऐकलं. ही काय हिला तीच अक्कल नाही काय तुला? शेवटी घरात चांगलं चाललेलं असताना भांड फोडणार कोण असतं? बाहेरच माणूस. बघितल्या बरोबर आहे. कुठला बदला घेण्यासाठी कधी आपल्या संसाराची राख रांगोळी करताना सांगता येत नाही हा? आणि आपण पण आणि ती येण्यासारखं आमची नसते ती जवळचीच असतात. का केलं तुम्ही असं? का केलं बदला